नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भिवंडी-वाडा महामार्गाची खासदारांनी केली पाहणी. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना. भिवंडी-वाडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामात अनियमितता असल्याचे ठिकठिकाणी काम अपूर्ण व अर्धवट असल्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी बुधवारी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केली. यावेळी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची आवश्यक ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला दिले आहेत. भिवंडी-वाडा रस्ता दुरावस्थेमुळे कित्येक वर्ष अपघाताला कारणीभूत ठरला होता. या रस्त्याचे काम माझ्या कार्यकाळात पूर्ण व्हावे यासाठी मी आग्रही होतो. सुरुवातीला ठेकेदारांना निधी दिले जात नसल्याची तक्रार होती. मी शासन पातळीवर चर्चा करून 138 कोटी रुपये ठेकेदारास मिळवून दिले आहेत. त्यामुळे आता काम प्रगतीपथावर असून 8 जूनपर्यंत विश्वभारती फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होईल. त्यानंतर 30 जूनपासून एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. हे आपल्या प्रयत्नाचे यश असल्याचे स्पष्ट करत या कामाबद्दल खासदार सुरेश म्हात्रे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. पावसाळ्या अगोदर पावसाळा जवळ येऊन टपलेला आहे आणि आपल्याला कल्पना असेल या रस्त्यावर अनेक लोकांचे अपघात झाले होते, अनेक लोक अपंगही झालेत, मृत्युमुखी पडल्यात आणि अशा वेळेस पावसाळ्या अगोदर या रस्त्याची पाहणी व्हावी आणि म्हणूनच आज रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलोय. गीते साहेब सोबत आहेत, कॉन्ट्रॅक्टरची व्यक्ती होती, मगाशी आम्ही तिथं पाहणी केली आणि या दरम्यान त्यांनी जवळजवळ ही एक लेन आहे, ही एक लेन साधारणतः 8 जून पर्यंत इथपर्यंत काम पूर्ण करतील आणि साधारणतः 30 जूनच्या आत हा सिंगल रस्ता हा सगळ्यांसाठी खुला असेल. 30 जून पर्यंत झालं तरी एक समाधानकारक बाब आहे, कारण हा रस्ता आपल्या सगळ्यांसाठी हा एक जिव्हाळ्याचा विषय, माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आणि माझे पूर्ण प्रयत्न होते की माझ्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण व्हावा आणि मला वाटतं 30 जून पर्यंत जरी सिंगल लाईन होत असली तर पुन्हा एकदा येणाऱ्या 60 महिन्यात वर्षभराच्या आत हा रस्ता पूर्णत्वास येईल. हे तर आपण स्वतः पाहतो ना, जेव्हा आम्ही 4 व्हीलर गाडीत असतो आणि परिस्थिती पाहतो खूप मनाला वाईट वाटतं आणि म्हणून बोललो का लवकरात लवकर. मला यांनी सांगितलं की 8 जून पर्यंत एक लेन कम्प्लीट करून देतो, परंतु 30 जून पर्यंत पूर्ण लाईन खुली होईल. बघा, कामाच्या गतीविषयी आपण पाहिलं असेल, सुरुवातीला तर खूपच स्लो काम होतं, नंतर मध्ये मध्ये तर कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला देखील बाईट दिली पत्रकारांना की मला पेमेंट मिळत नाही आणि त्यावेळेस ती बाईट पाहिल्यानंतर मी स्वतः मंत्री महोदयांना 2 वेळा भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. आपण छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या वेळेस पाहिलं असेल, मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी 138 करोड रुपयाचा एक टप्पा त्याला दिला. आता देखील पेमेंट सुरळीतपणे चालू आहे आणि म्हणून लवकरात लवकर कामास गती मिळेल.